हॅलो. हॅलो प्रतीक, विवेक, आवाज येतोय का? ओके, करूया आपण सुरू. आज 10 जून, आज जागतिक नेत्रदान दिवस. आजच्या या दिवसाच्या निमित्ताने सगळीकडेच नेत्रदान जागृती मनवली जाते, केली जाते वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून. त्यातलाच आज आपण एक हा उपक्रम म्हणूया. आणि यावरती बोलण्यासाठी मला इथे आमंत्रित केलेलं आहे ते गरुड भरारी प्रतिष्ठानच्या प्रतीक राऊत, विवेक, आकाश आणि प्रथमेश या मुलांनी. गरुड भरारी शब्द म्हटला की खूप मोठं असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. आणि हे मुलं बघितलेत, अगदी एवढे एवढेसे मुलं आहेत, कॉलेज गोईंग मुलं आहेत हे सगळे. आणि कदाचित त्यामुळे मला जास्त छान वाटतंय की इतक्या लहान वयामध्ये या सगळ्यांना असं काहीतरी वेगळं काम करण्याची इच्छा झाली. आणि नुसती इच्छा नाही झाली, तर गेले 2-2.5 वर्ष ही मुलं आपल्या परीने हे काम करत आहेत. प्रतीक राऊतला मी तो 12वीत असतानापासून ओळखते. तो आता मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन त्याचं पूर्ण होतं आहे. आणि खूप हुशार, जिद्दी, वक्तृत्व कलेत माहीर असणारा असा हा प्रतीक. बाकी तिघांची माझी प्रत्यक्ष भेट नाही, प्रतीककडनंच मी त्यांच्याबद्दल ऐकलं. ही मुलं खूप छान काम करत आहेत गेली 2-2.5 वर्ष. अनेक विद्यार्थिनी असतील ठिकठिकाणच्या की ज्यांना आर्थिक मदत नसल्यामुळे त्यांच्या काही समस्या असतील, त्यांची काही शस्त्रक्रिया असतील की ज्या होऊ शकत नाहीत. त्या शस्त्रक्रिया या ओळखीच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये, निरनिराळ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ही मुलं त्या करून देतात. एवढंच नाही तर त्या शस्त्रक्रियानंतर जेव्हा त्या मुली किंवा ते विद्यार्थी आपल्या घरी जातात आणि तिथे त्यांचा जो काही खर्च असतो तो खर्चसुद्धा ही मुलं त्यांना मिळवून देतात. किती मोठी गोष्ट आहे ना. प्रतीक स्वतः प्रज्ञाचक्षू आहे आणि त्याला वाटावं की नेत्रदान व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपले डोळे उघडणारी गोष्ट आहे की हे मुलं सांगतात आहे की आमच्यासाठी नेत्रदान करा. आता तरी आपण करायला हवं असं मला वाटतं. या मुलांनी जे काही काम केलं त्याच्या पलीकडे जाऊन आता त्यांना जे काही करायचं आहे त्यातलाच आजचा हा एक भाग आहे. त्यांची इच्छा आहे की नेत्रदान जागृतीवरती त्यांनी आता काम करावं आणि पुढे जाऊन त्यांचे बरेच काही उपक्रम आहेत की जे त्यांनी मला बोलता बोलता काल सांगितले. या सगळ्यांना आधी मी माझ्या वतीने खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. कारण जेव्हा इतक्या लहान वयामध्ये असं काहीतरी करायची इच्छा होते समाजासाठी आणि ते करण्यासाठी ही मुलं पुढे सरसावतात तेव्हा खूप कौतुकास्पद असतं हे सगळं. आणि नुसत्या शुभेच्छा देणार नाही मी तुम्हाला, नक्कीच तुम्ही जेव्हाही हाक माराल मी तुमच्यासोबत असेल. जे काही शक्य होईल ते आपण सगळे मिळून करूया. आणि म्हणूनच मी आज इथे तुमच्यासोबत नेत्रदानावरती बोलायला आली आहे. नेत्रदान ही फार मोठी काय म्हणूया आपण, एक संवेदनशील गोष्ट आहे की जी व्हायला हवी आहे. नेत्रदान याबद्दलचे जे काही आकडेवारी असतील किंवा ज्या काही खूप टेक्निकल माहिती आपण म्हणूया ती मी फार तुमच्याशी आज शेअर नाही करणार. कारण गुगलवरती ह्या सगळ्या गोष्टी आत्ता खूप इझिली अवेलेबल आहेत. तुम्हाला कळून जाईल की भारताची लोकसंख्या किती, अंध लोकांची संख्या किती, किती लोकांनी नेत्रदान केलं तर ब्लाइंड लोकांना फायदा होऊ शकतो. तर ह्याबद्दल मी नाही बोलणार. नेत्रदानाबद्दल मी बोलेन शेवटा. आणि त्या शेवटाकडे आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. कारण फक्त नेत्रदान हा एक मार्ग नाही आहे. समाजामधल्या ज्या काही समस्या आहेत ना त्या समस्यांवरती आम्ही सगळे लोक किंवा आपण सगळेजण जे काही काम करतो आहोत ते मला असं वाटतं की मलमपट्टी आहे वरची.
त्या जखमा भरण्यासाठी किंवा ती समस्या दूर करण्यासाठी. पण मुळात अशा समस्या उद्भवूच नाही यावरती पण आपण काहीतरी करायला हवं ना मंडळी, आणि ते मला जास्त गरजेचं वाटतं. नेत्रदान का करावं लागतं? कारण दृष्टी नसते म्हणून. आणि मग ही दृष्टी का नसते? जन्मतः जे अंध आहेत त्यांना आपण काही फार त्याच्यावरती मार्ग अजून तरी निघाले नाहीत, प्रयत्न सुरू आहेत आणि व्हायला हवेत. जसा पोलिओ हा एक प्रश्न फार मोठा सुटला आहे आता. पोलिओमुळे अपंगत्व येण्याचं प्रमाण नाहीसं झालं आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच ब्लाइंडनेस पण येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. कारण मुळात ब्लाइंडनेस का येतो हे जर का आपण थोडासा विचार केला तर चांगला पोषण आहार मिळत नाही, अज्ञान असतं सगळ्या गोष्टींची, स्वच्छता नसते. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये या सगळ्या गोष्टी फार भयावह आहेत आणि त्याच्यावरती नक्कीच काम करायला हवं असं मला वाटतं. जर का ह्या प्रयत्नांनी अंध मूल जन्माला येण्याचं प्रमाण कमी होणार असेल तर ते आधी करायला हवं असं मला मनापासून वाटतं. प्रमाण कमी झालं आणि नंतर जे अंधत्व येण्याचं प्रमाण आहे काही लोकांमध्ये, की आपण बघतो की बरेचदा जन्मानंतर हळूहळू दृष्टी कमी होते आणि मग एका नेमक्या महत्त्वाच्या वळणावरती की जिथे करिअरची सुरुवात होणार असते त्या टप्प्यावरती दृष्टी गमावल्याचे, पूर्णपणे दृष्टी गमावल्याचे उदाहरणं आमच्या समोर आहेत. अशा लोकांना दृष्टिकोन देण्याची गरज असते, सकारात्मक दृष्टिकोन, की जे झालं आहे ते झालं आहे, आता त्याला पर्याय नाही. दृष्टी नाही हे सत्य स्वीकारणं आणि त्यावरती मार्ग काढणं, या गोष्टी आपल्या हातात उरतात. बरेचदा असं होतं की सदोष उपचार पद्धतीमुळे सुद्धा अपंगत्व येतं. म्हणजे मी स्वतःच आता गेले जे काही वर्ष हे काम करते आहे, माझ्याच पाहण्यात अस्थिभंग असू दे किंवा ब्लाइंडनेस असू दे, हा सदोष उपचार पद्धतीमुळे आलेला अपंगत्वाचा प्रकार आहे आणि हे फार वाईट आहे मंडळी. हे व्हायला नको. अर्थात याच्यासाठी सुद्धा पुन्हा आपल्याला असं म्हणता येईल की ग्रामीण भागामधले जे काही वैद्य आणि डॉक्टर लोक असतात त्यांच्यामुळे, त्यांच्या उपचार पद्धतीमुळे हे होतं. कारण एखादं अपंग मूल जन्माला आलं किंवा खूप ताप आला किंवा काही पण आजारपण झाला तर ते आईवडील त्यांना ताबडतोब शहरामध्ये घेऊन जाणं त्यांना शक्य होत नाही. मग लहान गावामध्ये जे काही वैद्य असतील, जे काही डॉक्टर उपलब्ध असतील त्यांच्याकडे नेणं आणि उपचार करून घेणं, हा एवढाच पर्याय त्यांच्या हातात असतो. आणि अशा चुकीच्या उपचारांमुळे, चुकीचं इंजेक्शन दिल्या गेल्यामुळे, चुकीचं औषध दिल्या गेल्यामुळे अपंगत्व आल्याचे उदाहरणं खूप आहेत. मग हा जरी एक प्रकार थांबवला तरी अपंगत्वाचं प्रमाण नक्की कमी होईल ना, हे एक थांबवायला हवं. म्हणजे मला असं वाटतं की अपंगत्व येण्याचे जे काही कारणं आहेत ते कारणं जर का आधी आपण समूळ नष्ट केले तर मुळात प्रमाण कमी होईल आणि जे काही अपंगत्व वाट्याला येईल त्याच्यावरती आपल्याला मार्ग काढता येईल. त्यासाठीचा पहिला मला आता आपण आपल्यापासून सुरुवात करूया की आपल्या सर्वांसाठीच डोळा हा किती महत्त्वाचा अवयव आहे. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये मध्यंतरी माझा चष्मा तुटला अचानक आणि नेमकी त्यावेळेला लाईट गेलेले. घरामध्ये जुना चष्मा होता पण तो शोधून लावेपर्यंत कमीत कमी 2-2.5 तासाचा वेळ गेला आणि ते 2-2.5 तास मला खूप काही शिकवून गेले, खूप काही अनुभव देऊन गेलेत की अंधत्व काय आहे, अंधार समोर असतो तेव्हा काय असतं. आणि हे पण लक्षात आलं की आपण डोळ्यांची किती काळजी घेतो. नाही घेत, आपण आपल्याच डोळ्यांची काळजी नाही घेत, ती काळजी घ्यायला हवी. आत्ताचं जग असं आहे की आपण म्हणजे 24 तासातल्या 9 ते 10 तास स्क्रीन्स समोर असतो. मोबाईल असू दे, लॅपटॉप असू दे, आणि ती गरज आहे, त्याला आता इलाज नाही आहे. पण जेव्हा काही थोड्या वेळाने आपण फोन किंवा लॅपटॉप बाजूला ठेवू तेव्हा आवर्जून डोळ्यांना आराम देणं, त्यासाठी काहीतरी व्यायाम करणं, दर 6 महिन्यांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने करायला हवं. 40शी यायला लागली की पहिली ती डोळ्यांवर उमटते, नाकावरती चष्मा येतो आणि नेमकं होतं असं की आपण थोडासा दुर्लक्ष करतो. माझा म्हणजे स्वानुभव म्हणेन मी की मलाही चष्मा लागल्यानंतर बरेच दिवस मी लावला नाही, काय होतं करत.
आणि नंतर असं झालं की म्हणजे अगदी त्याला म्हणतात की 24 तास चष्मा लावायला हवा अशी वेळ आली. तर ह्या काही काही गोष्टी आपण थांबवू शकतो, आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतो. दुसरं असं आत्ता की आत्ताची जी जीवनशैली आहे, ती जीवनशैली अशी आहे की बैठे जॉब आहेत सगळ्यांचे. त्या सतत होणाऱ्या बैठकीमुळे किंवा स्क्रीनचा खूप जास्त वापर होत असल्यामुळे डोळ्यांवरती ताण येतो, वजन वाढतं, लठ्ठपणा येतो आणि अनेक बाकीच्या व्याधी. या सगळ्याच गोष्टींमुळे आपण बघतो आहे की मधुमेहाचं प्रमाण पण खूप वाढत आहे. म्हणजे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट ही आहे की अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा मधुमेह झाल्याचे, डायबिटीज झाल्याचे उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आणि डायबिटीसचा सर्वात मोठा दुष्परिणाम कोणता असेल तर तो डोळ्यांवरती होतो. अंधत्व येतं काही काळानंतर, जर का शुगर कंट्रोल नाही झाली तर याच्यावरती सुद्धा आपण काम करायला हवं. यासाठी व्यायाम करायला हवा आणि आपलं शरीर स्वास्थ्य आणि डोळे चांगले ठेवायला हवे. या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेतली तर आपल्याला आत्ता आपण हयात असताना आपल्या डोळ्यांचा चिरकाल वापर करता येईल. हे सुंदर जग तर आपल्याला बघता येईलच, आणि आपल्यानंतर मृत्यूपश्चात आपले डोळे, आपल्या डोळ्यातला कॉर्निया हा भाग आपण दान करून, नेत्रदान करून, आपल्या एका नेत्रदानामुळे 2 अंध व्यक्तींना दृष्टीदान होणार आहे. ते हे जग बघू शकणार आहे आणि यापेक्षा कुठली चांगली गोष्ट असू शकते. त्यामुळे हे आपण करायला हवं मंडळी. मला असं वाटतं की नेत्रदान करणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट आहे असं नाही आहे. मान्य आहे की हे आपल्याला मृत्यूपश्चात करायचं आहे, पण त्याचा संकल्प आपण आत्ता उघड्या डोळ्यांनी करू शकतो आणि तो करायला हवा. नेत्रदानाचा संकल्प करून ठेवल्यानंतर आपल्या घरातल्या आप्तस्वकीयांना, मित्रमंडळींना सांगून ठेवलं, ही इच्छा व्यक्त केली तर आपल्या मृत्यूनंतर आपल्या नेत्राचं दान होऊ शकतं. आपला कॉर्निया दुसऱ्या कोणाच्या कामात येऊ शकतो. मृत्यूनंतर आपण इच्छा व्यक्त केली नसली पण आपल्या वारसदारांनी ही जागृती ठेवली तरी सुद्धा नेत्रदान होऊ शकतं. नेत्रदानावरती काम करणारे खूप जण आहेत. त्यात मी स्वप्नील गावंडे, दिशा ग्रुप याचं नक्की नाव घेईन. तो खूप छान काम करतो आहे. अमरावतीहून त्यांनी ती सुरुवात केली आणि आता खूप मोठं काम त्यांनी उभारलेलं आहे. कारंजासारख्या गावामध्ये प्रज्वल गुलालकरी म्हणून आहे, तो सुद्धा छान काम करतो आहे नेत्रदानावरती. आणि ही मंडळी नुसतं फॉर्म भरून घेणं एवढं नाही करत, तर त्याचा फॉलोअप घेणं आणि त्याच्यावरती अवेअरनेस डेव्हलप करणं तर करतातच, पण प्रत्यक्ष नेत्रदान करण्यासाठी सुद्धा काम करतात. कारण एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या डोळ्यांमधनं कॉर्निया काढून तो योग्य ठिकाणी पोहोचणं आणि तिथून ज्या व्यक्तीला नेत्रदान म्हणजे ची आवश्यकता आहे, कॉर्नियाची आवश्यकता आहे, त्याच्यापर्यंत ते पोहोचणं, हा जो सगळा कालावधी असतो किंवा ही जी सगळी प्रक्रिया आहे ती खूप त्वरित, म्हणजे कमीत कमी 5 ते 6 तासामध्ये व्हायला हवी. म्हणजे कॉर्निया काढून तो हॉस्पिटलमध्ये पोहोचणं आणि नंतर तो पुन्हा त्या व्यक्तीपर्यंत ज्याला त्याची गरज आहे ते पोहोचणं, हे काही तासांमध्ये व्हायला हवं असतं. तर त्याचा उपयोग होतो. त्याला मेंटेन करावं लागतं, तो कॉर्निया व्यवस्थित ठेवावा लागतो, त्याची काळजी घ्यावी लागते. सक्षम नागपूरला सुद्धा नेत्रपेढीचं काम खूपच छान पद्धतीने चालतं आणि मी सक्षमशी सुद्धा जोडली आहे, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. खूप मोठं काम चालतं नागपूरला हेग्गेवार नेत्रपेढीमध्ये. अनेक अंध व्यक्तींना त्याचा फायदा झालेला आहे आणि अवेअरनेस खूप आहे त्या ठिकाणी. नागपूरमध्ये अनेक लोक सक्षमशी जुळले असल्यामुळे नेत्रदानाचा फॉर्म भरून त्याचा फॉलोअप घेतात. हे सगळं करत असताना मला कायम असं वाटतं की नेत्रदान करून फक्त थांबणार आहे का हे सगळं अंधत्व. सर्रास मेसेजेस येतात. आता आज नेत्रदान दिवस झाला, आता एक 8-10 दिवस खूप सगळीकडे उत्साह राहील आणि खूप मेसेजेस येतात की भारताची लोकसंख्या इतकी आहे आणि इतके अंध आहेत, मग जर आपण नेत्रदान केलं तर भारतात एकही अंध व्यक्ती उरणार नाही. हे जर का खरं झालं असतं ना तर याच्यासारखी दुसरी आनंदाची सुखद गोष्टच नव्हती. पण दुर्दैवाने असं नाही होऊ शकत, कारण
जन्मतः जे अंध आहेत, किंवा आपण बरेचदा तुम्ही लोक बघत असाल की बऱ्याच ब्लाइंड लोकांना फक्त खाचा दिसतात डोळ्यांच्या, त्यांना नेत्रदानाचा उपयोगच नाही होणार. किंवा काही ब्लाइंड लोकांना मेंदूकडून डोळ्याकडे येणारी जी एक रक्तवाहिनी असते, त्या रक्तवाहिनीमध्ये जर का काही अडथळे असतील तरीसुद्धा त्यांना नेत्रदानाचा उपयोग होत नाही. या वेळात आपल्याला बघता येईल अशा उदाहरणांमध्ये की या मुलांचे डोळे खूप टपोरे आणि छान असतात, म्हणजे यांच्याकडे बघून वाटणार पण नाहीत की हे ब्लाइंड आहेत. ही थोडीशी धोकादायक गोष्ट अशी असते की हे मुलं जेव्हा रस्त्याने चालतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळतच नाही की ही व्यक्ती ब्लाइंड आहे म्हणून. त्यामुळे मी या निमित्ताने हा पण एक सगळ्यांना इथे माझ्या सगळ्या ब्लाइंड मुला मुलींना एक प्रेमाचा सल्ला देईन की तुम्ही पांढरी काठी वापरणं खरंच सोडू नका. ती कायम तुमच्या हातात असू द्या, कारण ते काठीच समोरच्याला सांगेल की तुम्हाला ही अडचण आहे दिसण्याची, आणि तुम्हाला ती लोक समोर येऊन मदत करतील. नाही तर अपघात होऊ शकतात आणि तुम्हालाही काही वेळी ऐकायची वेळ येते, आपण अनुभवतो आहे सगळेजण. सो ज्यांचे असे डोळे आहेत की ज्यांच्याकडे बघून वाटत नाही की यांना दिसत नाही, अशा मुलांनी थोडी वेगळी काळजी घ्यायला हवी. दुसरी अशी गोष्ट की काही लोकांना अपघाताने अंधत्व येतं, एखादा ॲक्सिडेंट होतो आणि अचानक अंधत्व येतं. यातल्या पण काही लोकांना नेत्रदानाचा उपयोग नाही होऊ शकत. तर असं सगळं बघता नेत्रदानाचा उपयोग होणारे प्रमाण हे त्या मनाने कमी आहे. आणि उर्वरित जे लोक आहेत की ज्यांना नेत्रदानाचा उपयोग होत नाही, त्या लोकांसाठी दृष्टिकोन आणि दृष्टिदान या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आजच्या नेत्रदानाच्या ह्या दिनानिमित्त मला ते पण तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. आपण आजच्या दिवसाचा संकल्प नक्कीच करणार आहोत सगळे मिळून, पण मी तुम्हाला प्रेमाचं एक मागणं मागेन की या निमित्ताने नेत्रदानासोबतच दृष्टिदानसुद्धा करूया. काय आहे हे दृष्टिदान? जसं आत्ता आम्ही दीपस्तंभ असेल, सक्षम क्षितिज असेल, किंवा अनेक आणखीन संस्था ब्लाइंड लोकांसाठी किंवा दिव्यांग लोकांसाठी काम करतात. तिथे आल्यानंतर या मुलांना 10वीपासून आपण म्हणूया, कारण यांच्यासाठी अंधशाळा असतात किंवा स्पेशल स्कूल असतात, तिथे मुलं 8वी-9वीपर्यंत शिकतात. खरा यांचा खडतर प्रवास सुरू होतो तो 10वी नंतर. अचानक सगळं जग बदलतं. म्हणजे अंधशाळेचा विचार केला तर तिथे 8वीपर्यंतचं सगळं शिक्षण हे ब्रेल लिपीमध्ये होतं, आणि 10वीमध्ये जेव्हा तुम्ही सगळ्या नॉर्मल स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाल तेव्हा तिथे ब्रेल लिपीचा काही संबंध नसतो. बोर्डवरचं दिसत नाही, ब्रेल लिपीमध्ये फारसं साहित्य उपलब्ध नाही. मग काय उरतं? तर त्यांना वाचून दाखवणं, त्यांना त्यांचा अभ्यासक्रम रेकॉर्डिंग करून देणं, त्यांना परीक्षेसाठी रायटर उपलब्ध करून देणं, अवांतर पुस्तकं वाचून दाखवणं, कारण त्यांना पण आपल्यासारखी आवड आहे सगळं वाचायची. मला इथे अभयची आठवण येते, त्याला कायम वाचायला लागतं. एखादं पुस्तक करून पाठवल्यानंतर लगेच त्याचं येतं, झालं का एखादं पुस्तक, मला पाठवा ना. इतकी आवड आहे त्याला सगळं वाचायची. असे अनेक मुलं आहेत की ज्यांना असं अवांतर वाचायची खूप आवड असते. आपल्याला आहे ना, आपणही वाचतोच ना घरी. मग हेच पुस्तक आपण वाचताना जरा मोठ्याने वाचलं आणि रेकॉर्ड केलं तर या मुलांना किती आनंद होईल. आपल्याकडे वेळ आहे, भरपूर वेळ आहे, त्याचं फक्त नियोजन आपण नीट करायला हवं. जसं दीपस्तंभ मनोबल सारख्या संस्था इथे पुण्यामध्ये आहेत, पुण्याचा आपण विचार केला, किंवा ठिकठिकाणी गावोगावी जशा संस्था आहेत, तिथे जाऊन या मुलांना जर का त्यांचा अभ्यासक्रम वाचून दाखवला, अवांतर वाचन करून दाखवलं, इवन या सगळ्या मुलांना कॉलेजमध्ये त्यांचे प्रोजेक्ट करून द्यायचे असतात, ते प्रोजेक्ट लिहून देणं, काही फोटोज किंवा चित्र त्याच्यावरती चिटकवून देणं, असे अनेक कामं या मुलांना असतात की जे आपण सहजरित्या करून देऊ शकतो. एवढं तर आपण नक्कीच करू शकतो ना, एवढा वेळ तर आपल्याला नक्कीच मिळतो, आणि त्यात फार काही आपण उपकार करण्यासारखं काही करणार नाही आहे, कारण या गोष्टी आपण आपल्या मुलांसाठी करतच असतो. आपल्या मुलांना आपण करूनच देतो, प्रोजेक्ट करून देतो, त्यांचं भाषण तयार करून देतो, त्यांचा अभ्यास घेतो. मग याच गोष्टी या मुलांसाठी तितक्या सहजतेने आपण करूया. मला वाटतं हे दृष्टिदान आहे. त्यांचे डोळे व्हायचे आपण. ठीक आहे की त्यांना नाही डोळे,
त्यांना नाही हात, नाही पाय. आपल्यासारखे धडधाकट लोक, त्यांचे डोळे होऊ शकतात, त्यांचे कान होऊ शकतात, त्यांचे हात पाय होऊ शकतात. आणि आपण हे करायला हवं, नक्कीच करायला हवं. त्यासाठी कुठल्या जागतिक दिवसाची वाट बघायची गरज नाही. मला कायम वाटतं की अशा दिवसांच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचतात. फक्त प्रश्न एवढा आहे की त्या तेवढ्या दिवसापुरत्या मर्यादित राहायला नको. त्याच्यावरती काम व्हायला हवं, सतत काम व्हायला हवं. आजच मी ज्याच्यावरती नेत्रदानावरती लेख लिहिला, तो लेख वाचून मला ज्ञानप्रबोधिनीच्या एका मॅमचा फोन आला होता. कदाचित त्या आत्ता ऐकत पण असतील. आणि आमचा जो संवाद झाला तो असा होता की खरंच आहे, म्हणजे एखादी जाहिरात जशी हॅमरिंग करते आपल्यावरती आणि आपण एकदा म्हणतो की चल हा एक प्रयत्न म्हणून आपण ती वस्तू घेऊया, असं हॅमर करत राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी सतत नेत्रदानावरती, सतत दृष्टीदानावरती, या सगळ्या लोकांसाठी आपण काय करू शकतो यावरती आपण सतत बोलत राहिलं पाहिजे, सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे. तेव्हा हे सगळं बदलणार आहे चित्र, आणि हे आपल्याला बदलायचं आहे. आपण शाळेमध्ये असंख्य वेळा प्रार्थना म्हटली आहे, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा जगायला पण हवी ना आपण. हे सगळे आपले बांधव आहेत. जर आपण आपल्या घरातल्या बांधवांसाठी सगळ्यांसाठी काही करत असू, तर आपल्या या बांधवांसाठी काही करणं हा आपला अधिकार आहे, आपलं कर्तव्य आहे ते, आणि आपण ते करायला हवं असं मला वाटतं. नेत्रदानावरती काम करणारे स्वप्नील आणि कारंजाचा प्रज्वल यासारख्या मुलांची खरंच खूप गरज आहे. त्यांच्याकडनं त्यांचा नंबर मी विवेकला पाठवेन. जर तुम्हाला अगदी नेत्रदानावरती काही तांत्रिक सगळ्या बाबी किंवा आकडेवारी आणि सगळं असं हवं असेल तर ते तुम्हाला नक्की मदत करतील. इथे मला आज ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा काही नेत्रदानाबद्दल विचारायचं असेल किंवा कसं करूया, कुठे फॉर्म भरायचे, या सगळ्या गोष्टींसाठी हवेल तर तुम्ही माझं बोलणं झाल्यानंतर जर का विचारलं तर आपण त्याच्यावरती नक्की मार्ग काढू. मधुमेह होण्याचं प्रमाण पण आता आपल्याला कमी करायला हवं आहे, त्यासाठी पण काम करायला हवं, कारण त्याच्यामुळे येणारे अंधत्वाचं प्रमाण खूप जास्त आहे. गैरसमज दूर करायला हवे की काहीतरी पाप केलाय म्हणून अपंग मूल जन्माला आलं. नाही, असं अजिबात नाही आहे. अपंग होणं हा गुन्हा नाही आहे. हे या निमित्ताने मी माझ्या सगळ्या प्रतीकसारख्या मुलांना सांगेन की तुम्ही आहात, तुम्ही आम्हाला हवे आहात आणि आम्ही तुमच्यासाठी आहोत कायम. तुमचे डोळे बनून, तुमची काठी बनून, तुमचे बनून सगळेजण. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळेजण आहोत तुमच्यासोबत. नेत्रदानासाठी खूपदा असं होतं की फॉर्म तर भरले जातात पण त्याचा फॉलोअप घेतला जात नाही. ती गोष्ट कळतच नाही की घरातल्या एका व्यक्तीने नेत्रदानासाठी फॉर्म भरलेला आहे. तर मला असं वाटतं की फॉर्म भरल्यानंतर ही गोष्ट घरातल्या सगळ्या लोकांना सांगून ठेवायला हवी की मी माझी नेत्रदान करण्याची इच्छा आहे, माझी देहदान करायची इच्छा आहे. आणि ती गोष्ट घरातल्या लोकांनी लक्षात ठेवून योग्य वेळी त्याचा उपयोग करायला हवा. आपण हे सगळं जग, सुंदर जग बघतो आणि किती चांगली गोष्ट आहे की आपल्या मृत्यूपश्चात आपल्याच डोळ्यांनी कोणीतरी हे जग बघणार आहे, हे सुंदर जग बघणार आहे. मला आज खूप छान काय वाटतं माहिती आहे की कोरोनामुळे सध्या सगळेजण खूप काळजीत आहेत, उदास आहेत, मार्ग दिसत नाही समोर. पण त्यातूनही पुढे जाण्यासाठी हळूहळू मार्ग काढतोय. नकारात्मक गोष्टी बाजूला सारून सध्या काय सकारात्मक करता येईल याच्यावरती आपण विचार करतो आहे आणि त्याच्यावरती मार्ग काढतो आहे. आज मी तुमच्याशी या माध्यमातून बोलते आहे किंवा हे काही व्यक्त होते आहे, हा सुद्धा कदाचित यातलाच एक मार्ग आहे की बाहेर नाही जाऊ शकत, बाहेर कोणाला भेटू नाही शकत, पण घरी बसून सगळ्यांपर्यंत हे पोचवू शकते. हा अवेअरनेस तर सगळ्यांमध्ये आणू शकते. आज सकाळपासून मी जे 2-3 ठिकाणी माझे आर्टिकल्स पाठवले, फेसबुकवर टाकले, मला सांगायला आनंद होतो की 8 ते 10 लोकांचा फोन आला की आम्हाला पण फॉर्म भरायचे आहेत, आम्हाला पण इच्छा आहे. असेल ही संख्या, 8-10 म्हणजे काही फार संख्या नाही आहे, पण सुरुवात तर झाली आहे ना. ही सुरुवात
आपल्याला वाढवत न्यायची आहे, ही संख्या वाढवत न्यायची आहे. आणि जेव्हा प्रतीकसारखा मुलगा यावरती बोलायला लावतो आहे आणि त्याची इच्छा आहे की या गोष्टीवरती काम व्हायला हवं, तेव्हा जरूर याच्यावरती तुम्ही विचार करायला हवा मंडळी. नेत्रदानाशिवाय या ब्लाइंड लोकांना जे अनेक पर्याय आहेत ते आपण शोधतोच आहे, पण नेत्रदान हा फार मोठा एक आपण उपाय म्हणूया आणि तो आपण करायला हवा. माझ्या माहितीप्रमाणे काही देशांमध्ये हे कायदेशीर बंधन केलं आहे की प्रत्येकाने मृत्यूनंतर नेत्रदान करायलाच हवं, ते व्हायलाच हवं. कायद्याने केलेली गोष्ट होईल कदाचित, पण हे ऐच्छिक झालं तर किती छान होईल ना, किती सहजता येईल त्याच्यामध्ये. देणाऱ्याला पण आनंद आणि घेणाऱ्याला पण आनंद. कायद्याने अनेक गोष्टी होतात, मान्य आहे, पण ह्या मनाने व्हायला हव्यात. प्रत्येकाने समोरून ही गोष्ट करायला हवी. देण्यातला आनंद हा आपण जो अनुभवतो तो आपल्या मृत्यूनंतर पण हा आनंद आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आत्ताच कल्पनेने छान वाटतं की माझ्यानंतर माझ्या डोळ्यांनी कोणीतरी बघणार आहे, माझा आवाज मी नसतानाही कोणीतरी ऐकणार आहे. जेव्हा जेव्हा मी पुस्तक रेकॉर्ड करते किंवा हा आनंद माझी मैत्रीण प्राची आणि तिच्या सगळ्या सख्या ज्या यशवाणीसाठी काम करतात त्या पण अनुभवत असतील की आमच्यानंतर आमचे आवाज सगळ्यांपर्यंत आहेत, सगळेजण ऐकणार आहेत आणि आपले डोळे दुसऱ्यांकडे असतील तर किती छान गोष्ट आहे. करूया ना आपण संकल्प नेत्रदानाचा सगळे मिळून. असं काहीतरी झालं तर असे दिवस साजरे करण्याला महत्त्व आहे असं मला वाटतं. नाहीतर काय फक्त दिन साजरे करायचे, काहीतरी फोटो टाकायचे, अवेअरनेस केला, आम्ही असं केलं तसं केलं, याला अर्थ नाही आहे. त्याच्यावरती काम व्हायला पाहिजे, सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते पोहोचल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला फॉलोअप घ्यायला हवा की आम्ही हे सुरू केलेलं आहे, आता हे कसं न्यायचं आहे पुढे. त्यासाठी मुद्दाम मी इथे स्वप्नीलचं नाव 2-3दा घेतलं आणि आत्ता पण सांगते आहे की आपण स्वप्नीलशी यावरती बोलू शकतो. मी त्याचा नंबर, त्याचा मेल ID इथे देणार आहे विवेककडे. एकदा त्याला पण तुम्ही बोलवा, नक्कीच त्याला पण, तो पण खूप छान सांगेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी नेत्रदानाबद्दलच्या, की आत्ता कशा पद्धतीने नेत्रदानाचे फॉर्म भरले जातात, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात. मी हे स्वतः सक्षममध्ये नागपूरला बघितलेलं आहे, कसे कॉर्नियाज काढून आणले जातात, कसे ते मेंटेन केले जातात, कसे लोकांपर्यंत पोहोचले जातात. वेटिंग लिस्टवर आहेत कॉर्नियासाठी लोक की आम्हाला पाहिजे आहे. अनेकदा असं होतं की कॉर्निया पोहोचतो पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण सक्षम ही संस्था, त्याच्यावरती पण त्यांनी छान मार्ग काढला आहे की हे कॉर्निया ते मेडिकल कॉलेजला पाठवतात की जिथे विद्यार्थी या कॉर्नियावरती अभ्यास करतात. म्हणजे तो वाया नाही गेला, त्याच्यावरती अभ्यास होतो आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. देहदानासारखं जसं आपण म्हणतो की जितके जास्त अवयव दिल्या जातील ते चांगलं आहे, पण तो देह विद्यार्थ्यांना मिळाला तर त्याच्यावरती अभ्यास होईल, त्याच्यावरती संशोधन होईल. या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस हळूहळू सगळीकडे होतो आहे. ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आज नेत्रदानाबद्दल मी म्हणूनच काही फार आकडेवारी हे सांगितलं नाही, याचं कारण की सगळ्यांना माहिती झालेलं आहे नेत्रदान काय आहे, किती त्याची गरज आहे, सगळं माहिती आहे. माहिती सगळ्यांना भरपूर आहे, अवेअरनेस व्हावा हे पण सगळ्यांना वाटतं. फक्त थोडासा प्रश्न आहे तो प्रत्यक्ष गोष्टी घडण्याच्या, त्या घडवून आणण्याच्या आणि करण्याचा. तेवढं आपण नक्की करूया सगळे मिळून. फार अवघड नाही आहे. आजही सगळ्यांनी हा संकल्प केला आणि घरात सगळ्यांना सांगून ठेवलं तर मला माहीत नाही आत्ता सगळे किती जण ऐकता आहात, पण ऐकणारे सगळे किंवा हा व्हिडिओ नंतर पण ऐकणारे सगळे आणि ज्यांच्यापर्यंत हे पोचत आहे ते सगळे, त्यांच्या घरातले सगळे, इतके सगळे जर का नेत्रदानाचे फॉर्म झालेत आणि हा संकल्प झाला तर कितीतरी अंध व्यक्तींना दिसणार आहे काही काळानंतर. असं व्हायला हवं. मला असं वाटतं की हाच संकल्प आपण आजच्या या दिवशी करूया. मी खूप जवळून अनुभवलेलं आहे हे अंध व्यक्तींचं जग, खूप जवळून.
सुरुवातीला जेव्हा मी कामाला सुरुवात केली होती तेव्हा स्वतः डोळ्यावरती काळी पट्टी बांधून अनुभवलं होतं की हे काय आहे, हा काय अंधकार आहे. अनेक मुलांशी बोलायची, अनेक लोकांशी बोलायची की नेमका अंधार म्हणजे काय. खरं सांगू, यांना अंधार म्हणजे काय हे पण माहिती नसतं. आपल्यासमोर आहे डोळ्यासमोर की अंधार म्हणजे काहीच दिसणार नाही, काळं सगळं, हे सुद्धा यांना माहिती नाही आहे. कसं सांगतील ते, पाहिलंच नाही आहे ना कुठली गोष्ट. हे सगळं जग अनुभवल्यामुळे खूप मनापासून वाटतं की या गोष्टी व्हायला हव्यात. खूप मुलांना मी जवळून बघते, अनेक वर्ष झाले. अनेकदा त्यांना क्लासमधून चालताना लागतं, धडपडतात, पायांना तर कायम लागलेलं असतं, डोक्याला लागतं. अरे लागलं का रे विचारलं की हसत म्हणतात, नाही 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 लागलं. सर्र होतं काळजामध्ये, माहिती असतं की यांना लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर नेत्रदान, दृष्टीदान आणि दृष्टिकोन बदलवणं, या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जे आत्ताचे सगळे अंधबांधव आहेत, अंधभगिनी आहेत, खूप चांगली गोष्ट आहे की शिक्षणाचा अवेअरनेस वाढल्यामुळे, दीपस्तंभसारख्या संस्था सहकार्याला सोबत असल्यामुळे ही मुलं सगळे शिकता आहेत. सगळ्या कॉलेजेसमध्ये पण यांना आता बऱ्यापैकी मदत होते. व्हॉलेंटियर्सचे ग्रुप असतात सगळ्या कॉलेजमध्ये. अवेअरनेस वाढला आहे, मदत होते आहे आणि म्हणून ही मुलं पुढे जातात आहेत. आत्ता आमच्याकडे सगळे दीपस्तंभ मनोबलमध्ये असणारी मुलंसुद्धा जेव्हा बँकेत लागतात किंवा इतर पण मुलांचं कळतं की बँकेत लागला, PO म्हणून लागला, क्लर्क म्हणून लागला, रेल्वेत लागले आहेत बरेचसे मुलं, हे सगळं बघितलं की खूप छान वाटतं की एक मार्गही लागला आयुष्य या सगळ्यांचं. अडचणी तर राहणारच आहेत, दिसत नाही म्हटल्यानंतर. मी सांगितलं की मी 2-2.5 तास जे पार्शियल ब्लाइंडनेस अनुभवला माझा चष्मा तुटल्यानंतर, भयंकर होतं ते सगळं. आणि अशा अवस्थेत अख्खं आयुष्य काढायचं म्हटल्यानंतर खरंच खूप अवघड आहे. आणि असं असताना या मुलांचा पॉझिटिव्हनेस, यांची करण्याची जिद्द, यांची मेहनत घेण्याची तयारी, सगळं अफाट आहे. अफाट, अगाध म्हणता येईल त्याला. कुठून येतं सगळं माहिती नाही. काय आहे यांना हवं होतं? फक्त आपल्याकडचं थोडंसं प्रेम, थोडं सहकार्य आणि एक दिशा की तुम्ही हे करा. कारण आपण मुलांना खूप आधीपासून सांगत असतो की तुला हे आवडतं, तू हे करायला हवं, तू हे बनायला हवंस, त्यासाठी काय करायला हवं, कुठले कोर्स द्यायला हवेत. या सगळ्या गोष्टी आपण घरात चर्चा करतो, आपल्या मुलांसाठी करतो. यांच्यासाठी कोण करणार? यांच्या आईवडिलांना हे पण माहिती नसतं की MPSC म्हणजे काय, UPSC म्हणजे काय. आणि त्यात त्यांचा दोष नाही आहे. ते ग्रामीण भागात राहून शेतमजुरी करणारे आहेत. हातावरती कमावून खाणारे लोक आहेत. त्यांना काय या सगळ्या गोष्टींची कल्पना. पण त्यांनी मेहनतीने आणि त्यांच्या संस्कारांनी जे या मुलांमध्ये पेरलं आहे ना, ते सगळं बघितलं की असं वाटतं की संस्कारित घरांमध्ये सुद्धा मुलांना इतकं समजत नसेल, इतकी दृष्टी नसेल, इतके या मुलांमध्ये हे सगळं आलेलं असतं. मला करायचं आहे, मला माझ्या आईवडिलांना या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे, मला स्वतःला काहीतरी बनायचं आहे, ही जिद्द या मुलांमध्ये असते. दिसत नसेल पण यांचे कान इतके तयार असतात की नुसतं हॅलो म्हटलं की त्यांना कळतं की कोण बोलत आहे. आणि या गोष्टीचा उपयोग पण ते छान करून घेतात. खूप ऐकावं लागतं त्यांना, आपण विचार पण नाही करू शकत. वर्षभर ऐकायचं आणि परीक्षेच्या वेळा सांगायचं. जेव्हा सगळेजण या सगळ्या मुलांचं रुटीन बघतील किंवा त्यांच्या सगळ्या या हालचाली जवळून बघतील ना, तेव्हा मला असं वाटतं की प्रश्न लवकर सुटतील. कारण कसं झालं आहे ना, समाजामध्ये अपंग, दिव्यांग या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे सुरुवातीपासूनच. अपंग आहेत म्हणजे यांना सहानुभूती, यांना काहीतरी देणं, कपडे दे, अन्न दे, पैसे दे हवं तर. पण याची गरज नाही आहे. गरज आहे ती प्रेमाने यांच्या पाठीवर हात ठेवण्याची, डोक्यावर हात ठेवण्याची, यांना आपलंसं करण्याची, आपल्या जवळ घेण्याची. आणि मग बघा हे काय करून दाखवतात. जादू घडावी ना असं सगळं दिसतं यांच्याकडे बघितल्यानंतर. कुठे जाऊन पोहोचतात.
सगळ्यांना माहिती आहे की भारतातला पहिला IAS ऑफिसर हा ब्लाइंड आहे, म्हणजे पहिला ब्लाइंड ऑफिसर असं म्हणूया. अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये, IT फील्डमध्ये, रेल्वेमध्ये, अनेक चांगल्या, अगदी मंत्रालयामध्ये, खूप चांगल्या ठिकाणी आमच्यासुद्धा संस्थेचे, मनोबलचे अनेक विद्यार्थी आत्ता काम करतायत, ऑफिसर बनून काम करतायत. सोपं नाहीच आहे हे, पण आपण ते सोपं करू शकतो आपल्या सहकार्याने. दीपस्तंभ गेली अनेक वर्ष हेच काम करते आहे. उत्तम आयुष्य या मुलांना देण्यासाठी झगडत आहे, प्रयत्न करत आहे. आत्तासुद्धा असं होत आहे की या काळामध्ये कसं सगळं सुरू होईल, कसं या मुलांना पुन्हा आणायचं, पुन्हा कसं यांचं सगळं रुटीन सुरू होईल. पण याच्यावरती मला सांगायला आनंद होतो आहे की वेगवेगळ्या पद्धतीने काम सुरू आहे. ऑनलाईन लेक्चर्स सुरू आहेत, काउन्सिलिंग सुरू आहे, मुलांच्या संपर्कात राहून त्यांना आपण पुढे करणार आहोत हे सगळं, हे सांगणं सुरू आहे. आणि खरं सांगायचं तर मला इतकं छान वाटतं की या मुलांनी सुद्धा ही परिस्थिती इतक्या चांगल्या पद्धतीने स्वीकारली आहे. कोणी रडगाणं नाही गात. एकही ब्लाइंड मुलाचा किंवा दिव्यांग मुलाचा फोन असा येत नाही, काय करायचं मॅडम आता, कधी बंद होईल, कधी सुरू होईल हे सगळं, किती दिवस चालणार आहे, नाही. एकाही विद्यार्थ्याचा असा फोन येत नाही यासाठी. हां, आठवण आली, आपण भेटूया लवकर, कधी भेटायचं, असे फोन नक्कीच येतात. किती मोठी गोष्ट आहे नाही की आपल्यापेक्षा 100 पटीने यांच्या अडचणी जास्त आहेत. कित्येक मुलांची अशी अवस्था आहे खेड्यामध्ये वापस गेलेल्या मुलांची की त्यांच्याकडे, म्हणजे मी ऐकलेलं आहे म्हणून सांगते की कसा बसा भात शिजतो आहे घरामध्ये. पण यांना विचारलं कसे आहे, एकदम छान, मस्त, सगळं छान सुरू आहे. कुठून येते ही पॉझिटिव्हिटी? आपल्याला घ्यायला हवी त्यांच्याकडनं. आपणच घेण्यासारखं आहे खरं या मुलांकडनं. प्रतीककडनं मला असंच नेहमी वाटतं की हे कुठून येतं. म्हणजे तो 12वी झाला, स्वतः प्रज्ञाचक्षू असल्याचं कुठलंही खंत किंवा कुठलीही काय म्हणता येईल त्याला, असं काही निगेटिव्ह त्याच्या डोक्यात नसतंच कधी. 12वी झाला, खूप छान पास झाला, मुंबईला जाऊन एल्फिन्स्टन कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि एक 2-3 महिन्यात तिथे तो इतका सगळ्यांमध्ये प्रसिद्ध झाला की प्रतीक राऊत, वक्तृत्व स्पर्धा असू दे, बाकी काही पण कुठल्याही स्पर्धा असू दे. आणि मग जिंकला, नाही जिंकला की त्याचा फोन येणार, मॅडम माझा पहिला नंबर आला, मॅडम यावेळा असं झालं, 3रा नंबर दिला, थोडी पार्शियलिटी झाली. ह्या सगळ्या गोष्टींवरती तो काम करतो आणि त्याचं पुढे जाणं सुरू आहे. आणि मला माहिती आहे की एक दिवस तो खूप मोठा व्यक्ती होणार आहे आणि त्याच्या मोठ्या होण्यामध्ये इतरांचा पण फायदा आहे असं मला आता वाटायला लागले. जेव्हा काल तो म्हणाला की आम्हाला माहिती नव्हतं खरं की तो गरुड भरारी प्रतिष्ठान सोबत हे असं काही काम करतो आहे. त्याला करायचं होतं हे मला माहिती होतं, त्यांनी तेव्हाच 12वीत असताना सांगितलं होतं की मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे. पण हे आता गुळगुळीत वाक्य झालंय की मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे. वाटणं वेगळं, बोलून दाखवणं वेगळं आणि प्रत्यक्ष करणं वेगळं. पण ग्रॅज्युएशन लेवलला असताना जेव्हा हा मुलगा खरंच काहीतरी करायला लागला आहे, तेव्हा आपली सगळ्यांची, डोळस समाजाची जबाबदारी खूप वाढते असं मला वाटतं. आणि ती जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून पार पाडायला हवी. एखाद्या व्यक्तीला वाटतं की हे काम आपण केलं पाहिजे, त्या व्यक्तीला वाटतं, त्याच्या आजूबाजूचे लोक पण सोबत येतात, पण समाज जितक्या मोठ्या प्रमाणात सोबत येईल तेव्हा ते काम नक्कीच खूप मोठं होतं. दीपस्तंभ याचं मोठं उदाहरण आहे असं मी म्हणेन. खूप लोक जुळले आहेत, जुळता आहेत आणि म्हणून हे सगळं होऊ शकतं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी खूप मोठी गरज आहे या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याची, त्यांच्या निवासाची आणि त्यांना एक उत्तम आयुष्य देण्याची. या सगळ्या गोष्टीसुद्धा नेत्रदाना इतक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणूया की नेत्रदान आणि ही दृष्टीदान किंवा हा दृष्टिकोन या एका नाण्याच्या बाजू आहेत. एक कुठलंच करून चालणार नाही आहे. नुसतं हे काम करून चालणार नाही, नुसतं मुलांना मोठं करून अभ्यासात प्रगती करून चालणार नाही, नेत्रदानसुद्धा व्हायलाच हवं. आणि नुसतं नेत्रदान करून चालणार नाही, कारण ज्यांना नेत्रदानाचा उपयोग नाही त्यांच्यासाठी काय.
तर ह्या दोन्ही गोष्टी हे नाणं आहे आणि ते नाणं आपण समाजातले लोक मिळून खणखणीत करू शकतो. आज खूप भयावह परिस्थिती आहे. मला आत्ता 2-3 दिवसापासून सतत फोन सुरू आहेत की बरेचसे हॉस्टेल्स बंद होतात, कारण तशी परिस्थिती आहे. किती मुलांना ठेवायचं, त्यांची कशी, कारण या मुलांची जास्त काळजी घेणं भाग आहे. स्पर्श हा सगळ्यात यांचा मोठा जगण्याचा आधार आहे. स्पर्शाशिवाय काहीच करू शकत नाहीत. यांना रस्ता क्रॉस करून द्यायला तर आपल्याला सुद्धा यांना हाताला धरून रस्ता क्रॉस करून द्यायचा आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत कोरोनामुळे. पण म्हणून मागे हटायचं नाही आहे, हटून चालणार पण नाही आहे. जर आपण आपल्या जगण्याचा मार्ग शोधणार आहोत तर या मुलांसाठी पण आपल्याला मार्ग शोधायचा आहे. नवे जो शोधला आहे त्या मार्गावर निघाल्यांसाठी तुम्ही सोबत यायचं आहे सगळ्यांनी. सगळ्या संस्थांच्या सुद्धा अडचणी वाढल्या आहेत, सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण, प्रत्येक क्षेत्रातले लोक आज अडचणीत आहेत. पण काही गोष्टी केल्याने जर का आपला आनंद वाढतो आहे आणि पुढचे आपले रस्ते मोकळे होतात आहेत, आपण मार्ग काढू शकतो आहे, तर काय हरकत आहे करून बघायला. मी खात्रीने सांगते की हा जो देण्यातला अनुभव आहे, आनंद आहे, तो आपल्या घरातल्या किंवा आपल्या मार्गातल्या अडचणी दूर करण्यात नक्कीच सहाय्यभूत ठरतो. करून बघा. माझा अनुभव आहे. जे मला पर्सनली जाणतात, माझ्या कुटुंबाकडे बघतात, कुटुंब जवळून बघितलेलं आहे, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की हे सगळं कसं होत आहे इतकं सहजतेने. मी जे काही करते ते माझ्या एकटीचं कामच नाही आहे, किंवा आम्ही सगळेजण ते करतो आहे. दीपस्तंभ, मनोबल, क्षितिज, सक्षम, सगळे जे काही करतायत कोणा एकाचं कामच नाही आहे. पण इच्छाशक्ती ही खूप महत्त्वाची ठरते आणि या इच्छाशक्तीनेच हे सगळं काम सुरू आहे आणि सुरू राहणार आहे. तुमच्यापर्यंत येत राहणारच आहे. तुमच्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. तुमच्या शुभेच्छा असतील, तुमचं सहकार्य असेल, तुमचं काही मार्गदर्शनही असेल. कदाचित हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा काही सुचू शकेल की अरे आपण असं काही करू शकतो का ह्याच्यासाठी. तुम्ही नक्की मला कळवा. कारण प्रत्येकजण आपापल्या विचारांनी कामाला सुरुवात करतो, आपापल्या पद्धतीने समोर जात असतो. त्याच कामाकडे बघणाऱ्यांचा वेगळा दृष्टिकोन होऊ शकतो की अशा पद्धतीने केले तर आणखीन छान होईल. जरूर सांगा मला, आम्हाला सगळ्यांना कळवा, आम्ही जे हे काम करतो आहोत. उद्देश हाच आहे की सगळ्या आपल्या दिव्यांग बांधवांना उत्तम आयुष्य जगण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. ते करूयात ना आपण. आपल्यालाच जाणवतं की आपल्या घरातल्या सुखाच्या राशी वाढलेल्या आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगते की माझा स्वतःचा अनुभव आहे हा. खूप आनंद आहे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, या मुलांकडनं काही त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर. परवा मी फेसबुकला विशालचा अनुभव टाकला होता की तो छान गायक आहे आणि त्याचे विचार इतके छान आहेत. त्याला ऑनलाईन एका स्पर्धेत बक्षीस मिळालं. खूप छान वाटतं जेव्हा या मुलांचे फोन येतात, जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग करून मुलांना पाठवतो. आत्ता मध्यंतरी राजस्थानमधल्या एका मुलाला जवळपास 3 वर्ष सलग रेकॉर्डिंग पाठवलं होतं आणि तो BEd होऊन शिक्षक म्हणून रुजू झाला. आणि त्याचा सकाळी सकाळी फोन आला, मैम जी आपने जो रिकॉर्डिंग भेजा था ना, मैंने उससे पढ़ाई की थी और अब मैं ड्यूटी पे जा रहा हूँ, आज जॉइन हो रहा हूँ टीचर, तो आपकी याद आ गई इसलिए आपको फ़ोन किया. इतकं छान वाटतं ना या सगळ्या गोष्टी. हा आनंद प्राची आणि यशवाणीच्या सगळ्यांनी खरंच घेतला असेल. माझ्यापेक्षा खूप मोठं काम प्राची करते आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. असंख्य मुलांपर्यंत तिचं रेकॉर्डिंग पोहोचतं. आज प्राची माहिती नाही असे कोणी ब्लाइंड व्यक्ती असूच शकत नाही, आणि तिला हा आनंद नक्की माहिती आहे की काय असतो हा आनंद. सो हा आनंद तुम्ही घ्यावा ही माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे एकीकडे मी तुम्हाला संकल्प करायला पण सांगते आहे आणि एकीकडे हा आनंद अनुभवा हे पण सांगते आहे. बरेचदा जेव्हा ह्या मुलांसाठी कॉलेज मधले विद्यार्थी व्हॉलेंटियर्स रायटर म्हणून जातात, परीक्षा द्यायला जातात, सगळ्यांना आश्चर्य वाटेल की एक पेपर सोडवल्यानंतर या मुलांच्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. पुन्हा पुन्हा यांना इच्छा होते
मी जाऊ त्याचा लेखनिक म्हणून मी जाऊ, मला जायचं आहे. जेव्हा यांचा अभ्यास घ्यायला मुलं येतात मनोबलमध्ये, अकोल्याला पण यायचे, आजही अनेक व्हॉलेंटियर कायमचे जुळलेले आहेत आमच्याशी. जेव्हा हे बघतात की ही मुलं कसा अभ्यास करतात, किती अडचणींमध्ये अभ्यास करतात, आपोआप त्या मुलांना लक्षात येतं की आपल्याला घरी सगळं मिळतं, पण तरी आपल्या अडचणी असतात. अडचणी निर्माण करतो आपण, कारणं शोधतो, आणि ही मुलं अशा पद्धतीने छान अभ्यास करतात. ब्रेल नोट्स मिळो न मिळो, रेकॉर्डिंग मिळो न मिळो, ज्या पद्धतीने जसं मिळेल तसं करून हे छान परीक्षा पास होतात आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात. आज आपण सगळेजण जाणतो आहे की माहिती आपल्याला आज काय परिस्थिती आहे. अशा वेळेला आपल्या सगळ्यांची जबाबदारी दुप्पट होते आहे की या मुलांना सांभाळणं, यांना सांगणं की आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, तुम्ही जा पुढे, तुमच्या सगळ्या अडचणी आम्ही मिळून दूर करू. आणि यासाठी दीपस्तंभ, मनोबल, सक्षम, क्षितिज ह्या सगळ्या संस्था तुमच्यासोबत आहेत. तुम्ही खरंच घाबरू नका. हा काही वेळाचा आलेला एक अडथळा आहे असं आपण समजू, प्रतीक किंवा बाकी पण सगळे जे आत्ता ऐकतायत मला, हा लवकर दूर होईल. कदाचित या सगळ्या मिळालेल्या वेळेमध्ये तुम्ही जे काही विचार केले असतील, जे काही पुढचं प्लॅनिंग केलं असेल, त्याच्यावरती काम करण्याची ही वेळ आहे असं समजा. कदाचित याहीपेक्षा जास्त चांगलं करिअर तुम्हाला मिळणार आहे, कारण तुम्हाला तयारी करायला वेळ मिळाला आहे. परीक्षा जवळ आली आणि अभ्यास झालेला नाही आहे असं जे टेन्शन असतं ते वेगळंच असतं. तर आत्ता तुम्हाला वेळ मिळाला आहे. 24 तास अभ्यास करायची पण गरज नाही आहे. छान आनंद घ्या, अवांतर ऐका, सगळ्यांशी गप्पा करा, काहीतरी थोडंसं छोटंसं काम पण करा, आईवडिलांना घरात मदत करा आणि सोबत सोबत अभ्यास करा. आत्ता यू म्हणता हा सगळा लॉकडाऊनचा पिरियड संपेल. काळजी घेतच आपल्याला राहावं लागणार आहे, तो काही प्रश्नच नाही आहे. ती काळजी आपण घेऊया. फक्त उदास न होताना, नकारात्मक विचार न करताना आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपण जात राहू. नेत्रदाना इतकंच मला या सगळ्या गोष्टींचं महत्त्व वाटलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं. नेत्रदान तर आपल्याला करायचंच आहे सगळ्यांना. आपण करूया, संकल्प करूया आजच्या या 10 जूनच्या निमित्ताने. आणि येणाऱ्या 21 जूनला योग दिवस आहे, जागतिक योग दिवस. या दोन्ही दिवसांच्या मधला जो कालावधी आहे तो आपण खूप छान पद्धतीने संकल्प करून घे की नाही, मी नेत्रदान पण करणार आहे आणि योग दिवस येतो आहे, त्या मुहूर्तावरती मी माझ्या शरीर यष्टीकडे, माझ्या स्वास्थ्याकडे, माझ्या दृष्टीकडे खूप लक्ष देऊन काळजीपूर्वक त्याचा सांभाळ करणार आहे आणि माझीच मला मिळालेली ही संपत्ती मी जाताना दुसऱ्याकडे अर्पण करून जाणार आहे, देऊन जाणार आहे. दान शब्द आला की तिथं इदम न मम असं म्हणतात की आता हे माझं नाही. आपण जाता जाता असंच करूया ना, इदम न मम, आता हे माझं नाही, आता हे सगळं तुमच्या सगळ्यांचं आहे. आपण सगळे मिळून आपले जे प्रज्ञाचक्षू बांधव आहेत, भगिनी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांचे बंद डोळ्याआड असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत राहूया, त्यांचे डोळे होऊया आणि आपल्या मृत्यू पश्चात आपले डोळे दान करून अनेक अंध बांधवांना डोळे देऊया, त्यांना हे जग दाखवूया. आणि त्या गोष्टीसाठी भरपूर वेळ आहे, म्हणून आत्ता आपण दृष्टिकोन देऊया आणि दृष्टीदान करूया. नेत्रदान करण्याचा संकल्प आपण करतो आहोत. या निमित्ताने सगळ्यांना मनपूर्वक उदंड निरोगी निरामय आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. सगळेजण जीवेत शरदहा शतम, खूप आनंदाने जगा, सकारात्मक विचारांनी जगा. आणि जिथे जिथे तुम्ही जिथे कुठे असाल तिथे ज्या पद्धतीने हे काम सुरू आहे, वेगवेगळ्या संस्था काम करतायत, जीवाच्या पलीकडे जाऊन काही लोक काम करतायत, जीवाची पर्वा न करताना काम करत आहेत, त्यांच्या मदतीला धावून जा मंडळी. तुमच्या सगळ्यांच्या मदतीची, सहकार्याची गरज आहे. आजच्या या नेत्रदानाच्या दिवशी मी तुम्हाला मनपूर्वक विनंती करते
की आपल्या जगण्यातला थोडासा वेळ, थोडासा आवाज, थोडंसं प्रेम आणि थोडी शक्य झाली तर आर्थिक मदत या सगळ्या गोष्टींसाठी करा आणि बघा जगण्यातला आनंद कसा मिळतो ते. ह्या लाईव्ह टेलिकास्टची आणि या सगळ्या गोष्टींची फारशी सवय नसल्यामुळे मला माहिती नाही इथे कोण कोण आलेलं आहे, पण इथे असलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करते, धन्यवाद मानते की तुम्ही सगळेजण मला ऐकता आहात. पटलं तर आपण जसं फेसबुकला म्हणतो शेअर करा, तशा या सगळ्या गोष्टी तुमच्या आप्तसख्यांपर्यंत पोहोचवा. काय करता येईल ते आपण मिळून ठरवूया, आपण बोलूया त्याच्यावरती की काय करता येईल आणि नेत्रदानाचा संकल्प करूया. मी बघते की काही प्रश्न आले आहेत का, आले असतील तर मी त्याच्यावरती बोलते नक्कीच. सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या प्रतिक्रियांसाठी तुमचे खूप धन्यवाद. फारसे प्रश्न नाही आहेत, कारण जसं मी म्हटले की नेत्रदान या विषयावरती गुगलवरती खरंच खूप माहिती उपलब्ध आहे. आणि तुम्हाला या कार्याबद्दल काही माहिती लागली तर माझा नंबर, फेसबुकवरती आपण सगळेजण संपर्कात आहोत, भेटत राहू. गरुड भरारी घेणाऱ्या या 4 पिल्लांना मी खूप शुभेच्छा देते. मोठी भरारी घ्या, मोठी अशा अर्थाने घ्या की त्या भरारीची सावली खूप चांगल्या लोकांपर्यंत पडेल, त्यांना मदत होईल, सहकार्य होईल. पण भरारी घेताना तुमचे पाय मात्र कायम जमिनीवर ठेवा. असे उडू नका आकाशात की तुम्हालाच परतण्याचं असं वाटेल की अरे काय आपण केलं, असं नका होऊ देऊ. छान काम करा, जमिनीवर राहा, तुमचं स्वतःचं करिअर पण करा. करिअर सोडून अशा कुठल्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आग्रह धरतच नाही. स्वतः जेव्हा तुम्ही छान स्वतःचं करिअर कराल, स्वतःचं आयुष्य जगाल आणि सोबत हे काम कराल, तेव्हा त्या जगण्यातला आनंद खूप जास्त असेल. आत्तापासून तुम्ही हा दृष्टिकोन बाळगला आहे, हे खूप चांगलं आहे. तुम्हाला कधीही मदत लागली तर विवेक, आकाश, प्रतीक, मी तुमच्यासोबत आहे. आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत. आणि माझ्या सगळ्या प्रज्ञाचक्षू मुलांनो, मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्यासोबत आहे. यजुर्वेंद्र महाजन सर तुमच्यासोबत आहे, दीपस्तंभ मनोबल तुमच्यासोबत आहे. भेटूया पुन्हा, भेटत राहू. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल प्रतीक, विवेक, आकाश, प्रथमेश, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि थांबते.